नमस्कार, मी अश्विन बापट. आपण बघताय 10च्या बातम्या बीपी माझावर. बुलेटिनच्या सुरुवातीला क्रीडा विश्वातनं एक आनंदाची बातमी. आयुष म्हात्रेच्या युवा टीम इंडियाने अंडर-19 विश्वचषकाच्या फायनलमध्ये इंग्लंडचा धुव्वा उडवला आणि 6व्यांदा विजेतेपद पटकावलेलं आहे. वैभव सूर्यवंशीची वादळी खेळी आणि प्रभावी गोलंदाजीच्या बळावर भारतीय संघाने इंग्लंडवर 100 धावांनी विजय मिळवलाय. या सामन्यात भारताचा सलामीवीर वैभवने अवघ्या 55 चेंडूत शतक ठोकलं, तर 80 चेंडूत 15 चौकार आणि 15 षटकारांसह 175 धावांची घणाघाती खेळी साकारली. तर कर्णधार आयुष म्हात्रेने देखील अर्धशतक झळकावलं. भारताने यामुळे 50 षटकात 9 बाद 411 धावांचा डोंगर उभारला. अंडर-19 विश्वचषकाच्या आजवरच्या अंतिम सामन्यामधली ही सर्वोच्च धावसंख्या ठरली आणि भारताच्या वेगवान माऱ्यासमोर मग इंग्लंडची दाणात दाण उडाली. इंग्लंडचा डाव 311 धावात संपुष्टात आला. तर या विजयानंतर कॅप्टन आयुष म्हात्रेच्या नालासोपाऱ्यातल्या घरी आनंदोत्सव साजरा करण्यात आलेला आहे. या विजयाबद्दल आयुष म्हात्रेच्या वडिलांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. पाहूया. आयुष ने तो बहुत प्राउड फील, मतलब वो आयुष का प्राउड तो बोलने उसके लिए शब्द नहीं है, क्योंकि जिसने एक ऐसा चीज जो है जो कभी किसी से बात नहीं की कि गए 24 में उसको कोई चैलेंजर्स को उसको सिलेक्ट नहीं होता, तब उसको बोला था कि अगले वर्ल्ड कप में तू खेलेगा और वो तू कैप्टन करेगा. और वो प्राउड अभी मैं इतना एंजॉय कर रहा हूँ कि वो कैप्टन बन के वो अभी वर्ल्ड कप ला रहा है अभी अपने. ये आप एक पिताजी से बात कर रहे हैं, इसलिए आप सोच नहीं सकते कि क्या अभी मेरे फीलिंग्स क्या रहेंगे. अभी इसके लिए मेरे पास वर्ड ही नहीं है. तर या युवा टीम इंडियाचं आपण देखील अभिनंदन करूया. पुढच्या वाटचालीकरता त्यांना शुभेच्छा देऊया आणि अन्य बातम्यांकडे वळूया. बातमी आहे मित्राच्या खांद्यावरनं मित्रांमध्येच